सावधान. कयत्सर्गायतांगो जयति जिनपतिर्नाभिसुनर्महात्मा मध्याह्नयस्य भास्वा नु परिपरितो राजते स्मोग्रमूर्तिर्चक्रं करमेन्द्रनाना मतिबहुलतो दूरमादास्यवात् सूर्यस्सज्ञानवन्ने प्रियवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराग्यपवन से कर्मेन्दन को भस्म करे जिनकी अग्नि से नभ में पहले स्फुलिंग वह मध्याह्न दिवाकर जिनके मुँह पर सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मुद्रारु जो विशाल तनधारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी. काय चर्चा चालली होती आपली परवा? अनिष्ट कार्याचं कारण चाललं. अनिष्ट कार्य आपल्याला जे इष्ट नाही त्याला अनिष्ट म्हटलं. इष्ट म्हणजे इच्छित नाही. जसं स्थूल सामान्य कोणाला मरायचं नाही म्हणून मरण काय मानलं जातं? अनिष्ट मानलं जातं. कोणाला आजारी पडायचं नाही म्हणून रोगाला अनिष्ट म्हटलं जातं. तुम्हाला गावाला जायचं आणि तुमचं विमान कॅन्सल झालं, काय होईल? काय होईल? अनिष्ट. अनिष्ट कार्य ना तुमच्यासाठी ते इष्ट आहे का? नाही. तुम्ही TV बघताय, मॅच बघताय, शेवटची ओव्हर चालली, आपण जिंकायला आलो आणि लाईट गेली, काय झालं? अनिष्ट कार्य आहे. आपली नवीन गाडी आहे, कोणीतरी त्याच्यावर दगड मारलाय, काच फोडली, कसं कार्य ते? इष्ट आहे का? अजून एक दगड देऊन फोडायला देतोय का आपण? एक फोडली चांगलं नाही वाटत, सगळ्याच फोड. इष्ट नाही आणि इच्छित नाही. आम्हाला जे आवडत नाही, आमचे केस जावेत असं वाटतं का? नाही. आणि ते कार्य कसं आहे? अनिष्ट आहे. मोबाईल बघतोय आणि रेंज गेली, मग काय होतं? कार्य कसं आहे ते? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे.
इष्ट नाही, अनिष्ट आहे. आणि ही अनिष्टता कशामुळं, तर त्याचं कारण आहे मोह. हे सांगायचं चाललं. या सगळ्या पाठीमागचं कारण लाईट जाणे नाही, किंवा दगड मारल्यामुळं ती काच फुटली आपल्या नवीन गाडीची म्हणून नाही, विमान गेलं म्हणून नाही, गाडी चुकली म्हणून नाही, केस गेले म्हणून नाही, मृत्यू आला म्हणून नाही, रोग झाले म्हणून नाही, म्हातारपण आलं म्हणून त्या ठिकाणी ते अनिष्ट कार्य झालंय असं नाही. अनिष्टता काय आहे, इष्ट काय नाही हे सांगत. मोहाचं जे जे कार्य असेल ते ते इष्ट असू शकत नाही असं इथं सांगायचा आचार्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आपण 84 गाथेचं शीर्षक बघत होतो इथं, आहे ना, की त्या मोहाची आपण लक्षणं पाहिली होती. आणि त्या मोहाला का नष्ट केलं पाहिजे याचं हेतू तर माहिती पाहिजे का नाही. जे मोह माझ्या दुःखाचं कारण आहे त्या मोहाला नष्ट का केलं पाहिजे हे माहिती पाहिजे का नाही. मग अमोल काय काय लक्षणं आपण पाहिली ती मोहाची. मोहाची भेद नाही, मोहाची लक्षणं विचारली ना. लक्षण आपण बघितलं होतं ना 85 गाथेमध्ये मोहाची लक्षणं. पदार्थासंबंधीचं जे अयथार्थ ग्रहण, जसा पदार्थ आहे तसा ग्रहण न होणं त्याला मोह म्हटलेलं आहे. जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप ग्रहण न करता आपल्याला जसं वाटतंय तसं ग्रहण करणं. प्रत्येकाला वेगवेगळं वाटतंय, एकसारखं वाटतंय काय आहे ना. एकच वस्तू आहे परंतु त्याला बघणारे वेगवेगळे लोक आहेत. मग प्रत्येकाचे भाव एकसारखे दिसत नाहीत त्या वस्तूबद्दल. भाजी तीच आहे, कुणाला चांगली आहे कुणाला चांगली नाही, वस्तू तीच असते. मग चांगली म्हणलं तरी ते यथार्थ ग्रहण आहे का, आणि चांगली नाही म्हटलं तरी ते यथार्थ ग्रहण आहे का. जी वस्तू आणि जशी आहे तशीच आहे. चांगलं वाईट या जगात काय आहे सांगा. चांगली गोष्ट कोणती आहे आणि वाईट गोष्ट कोणती आहे. बघितलं तर जगामध्ये एकही गोष्ट चांगली नाही वाईट नाही. सगळे आपल्या आपल्या स्वरूपानुसार परिणमन करणारे, आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहून आपापलं कार्य करणारे पदार्थ आहेत. चांगलं वाईट असं काही नसतं. आणि जे आहे तो आहे संसार, ती आहे आमची कल्पना. चांगलं आणि वाईट ही मी माझ्या बुद्धीने मला माझ्या पर्यायाला जे अनुकूल प्रतिकूल त्याला अनुसरून मी त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईटाचा शिक्का मारतो. परंतु तो पण माझा आहे ना दृढ आहे ना असा निश्चय नाही की जे वाईट आहे ते वाईटच आहे, जे चांगलं आहे ते चांगलंच आहे असा आपला दृढ निश्चय कुठं असतो. आज जे वाईट आहे ते उद्या माझ्यासाठी चांगलं आहे, जे आज माझ्यासाठी चांगलं आहे तेच उद्या माझ्यासाठी वाईट दिसून येतंय. असं काय आपलं फिक्स नाही की एखादी गोष्ट आहे ना ती चांगलीच असते आणि ती मला कसं का वाटेना पण ती चांगलीच आहे असं आपल्या बुद्धीत राहतं का. आपली जशी बुद्धी, आपला जसा क्षेपक्षम, आपलं जशी रुची, आपल्याला जसं पाहिजे इष्ट आणि त्यानुसार आहे तर ते चांगलं, नसेल तर ते सगळं वाईट. हे आम्ही मांडलेलं आमचं गणित आहे.
जेव्हा की वस्तू जशी आहे तशीच असते. परंतु म्हटलं ना, मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आदी जे परिणाम आहेत त्याद्वारे आपण त्या पदार्थाला जसं आहे तसं न ग्रहण करता आपल्याला पाहिजे तसं ग्रहण करतो. ते पहिलं मोहाचं चिन्ह सांगितलेलं आहे. अठ्ठे अजदा गहनम असं दिलं ना, पदार्थाचं अयथार्थ ग्रहण. दुसरं लक्षण काय दिलं? करुणाभाव तिर्यंचानी, मनुष्यांच्या प्रती जो करुणाभाव आहे ते त्या ठिकाणी मोहाचं चिन्ह आहे, असं दुसरं लक्षण त्यांनी दिलेलं आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे, जी आमची विषयभोगामध्ये प्रवृत्ती आहे, इंद्रिय विषयभोगामध्ये जी प्रवृत्ती ते मोहाचं चिन्ह आहे. मोह असल्याशिवाय इंद्रिय विषय भोगामध्ये प्रवृत्ती करणार नाहीच. अशा प्रकारे ही 3 लक्षणं कोणाची सांगितली? मोहाची. आणि आचार्यांनी तिथं काय दिलं? अशा प्रकारची ही लक्षणं जाणून काय केलं पाहिजे? तत्काळ त्याला नष्ट केलं पाहिजे. जिथं जिथं अशा प्रकारची मोहाची चिन्ह दिसतील तिथं तिथं आपल्याला त्या त्या क्षणी ते नष्ट केली पाहिजे, जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर. सुखी व्हायचं असेल तर उपाय हा. तुम्ही जर नाही म्हटला, नाही मला त्याच्याद्वारे सुख आहे, त्या मोहाद्वारे सुख आहे म्हटल्यानंतर मग त्याचं दुःख कोणीही दूर करण्यास समर्थ नाही. इंद्र जिनेंद्र सुद्धा त्याचं दुःख दूर करू शकणार नाही. बरोबर? का नाही दूर करू शकत? कारण काय? जर त्याचा त्या ठिकाणी निर्णय आहे की हेच सुखाचं कारण, मग निर्णय बदलणार कोण? निर्णय कुणाला बदलावा लागेल? धारणा कुणाला बदलावी लागती? आपल्याला आपल्या विचारामध्ये असणाऱ्या ह्या विपरीत धारणा आहेत. धारणा लक्षात येतात का? धारणा म्हणजे एक असे संस्कार आमच्या बुद्धीमध्ये आम्ही केलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला तेच बरोबर वाटतंय. उलटी धारणा, चुकीची धारणा, इंद्रिय विषय भोगात सुख नाही तर सुख वाटणं, ही चुकीची धारणा जोपर्यंत असणार तोपर्यंत त्याला सुखी होण्याचा उपाय प्राप्त कसा होणार? गलत धारणा, चुकीची धारणा. आणि या संसारामध्ये आम्ही सगळे काय करून बसलोय? चुकीच्या धारणा करून बसलोय. आणि म्हणून आपल्याला चांगली गोष्ट लवकर समजत नाही. म्हणजे चुकीचे संस्कार इतके जरी पुन्हा पुन्हा बरोबर जे आहे ते सांगितलं गेलं, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणून सांगितलं गेलं तरी सुद्धा आपली धारणा बदलते का? देहाविषयी, संयोगाविषयी, भोगाविषयी आपली धारणा बदलते का? आपले विचार बदलतेत का? की नाही इथं जे सांगितलंय ते बरोबर आहे. मोहाची जी चिन्ह आहेत, शरीराला जीव मानलं, शरीराची सुंदरता माझी सुंदरता मानणं, शरीराचं रूप माझं रूप मानणं, म्हणजे या गोष्टी सगळ्या ज्या आपल्या बुद्धीमध्ये बसलेत, संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराला पुन्हा पुन्हा आपण ऐकलं. धन परिग्रह काय परवा सांगितलं एक दिवस, काय धन 2 गोष्टीचं कारण आहे. मांसाहार तर वाचलाच होता. दुसरं परिग्रह वाढवल्याने धनाचा नाश होतो आणि पापाचा संचय होतो असं सांगितलं गेलं तरी आपली जी चुकीची धारणा आहे परिग्रह संचयाविषयी,
ती परिग्रह संचयाची धारणा नष्ट होते का? आपण स्पर्धा ही दुःखदायक असते, बरोबर आहे का? स्पर्धा कशासाठी पाहिजे? आणि ते पण धार्मिक स्पर्धा. धार्मिक स्पर्धेमध्ये भाग घेताना कोणीही, आणि स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि त्यात रुची कोणाला सगळ्यात जास्त? पुरुष किती होते स्पर्धेमध्ये? बायकांसाठीच होती का स्पेशल? मुलं होती का? मग तेच विचारलं आहे ना. पुरुष कोणी होती का? कोणी भाग घ्यायचा विचार केला का? महिलांनीच भाग घेतला स्पर्धेमध्ये. मूळ स्पर्धा कोणाची? त्यांची पण स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी चाललेली असते आणि तुम्हाला स्पर्धेला काहीतरी हवाय आणि तेव्हा तिथं कुठल्या तरी एखाद्या स्पर्धेचं नाव आलं की आपण त्याच्यासाठी दिवस रात्र झोकून देऊ, त्याच्यासाठी प्रयत्न करू. पण रोज स्वाध्याय चाललाय त्याच्यासाठी, आपल्या जीवनामध्ये ते तत्व उतरवण्यासाठी, म्हणून आपण हजर राहणार नाही, हजेरी लावणार नाही का? स्पर्धा नाही ना इथं कोणाशी. रोजच्या शास्त्रामध्ये कोणाला स्पर्धा आहे सांग? इथं काय तुम्हाला बक्षीस मिळणार आहे रोज शास्त्राला आल्यानंतर? नाही. ट्रॉफी मिळणार कुठं? तिथं. आणि ट्रॉफी मिळाल्यानंतरचा आनंद किती आणि गगनात मावत नाही. आम्हाला ट्रॉफी, पहिला नंबर आमचा आला, बस. तत्व काय? सूत्र काय? गलत धारणा म्हटलं ना, चुकीच्या धारणा घेऊनच आपण जेव्हा प्रवृत्ती करणार आणि जेव्हा आमचं चुकतं आणि आपल्याला उत्तेजनार्थ फक्त बक्षीस मिळतं, त्यावेळेस समोर ट्रॉफी आपल्याच गावातल्या लोकांनी उचलली आणि आपल्याला उत्तेजनार्थ एक नोटबुक मिळालं. अँड हाऊ डू यू फील? फिलिंग काय? फिलिंग काय? गुड फिलिंग येते. कारण बुद्धीमध्ये तुम्ही चुकीची धारणा करूनच भाग घेतलाय. ठीक आहे ना, चुकलं तर चुकण्या हे ते थोडंसं गोत्र तुम्हाला येतंय, पण गोत्रस्खलन होतंय, तुमची उदय तसा आहे, कर्म तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण गौण करतो. आणि माझा नंबर कसा आला नाही, जे काय घडलं, चुकलंच कसं आहे ना, मागचं पुढं कसं झालं ते शब्द, या गोष्टींवर चिंतन चर्चा किती मोठी चालणार. परत तेवढं चुकलं नसतं तर बरं झालं असतं, हळू आवाजात न बोलता कॉन्फिडन्सनं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे कुठं ना कुठं आम्ही आमच्या नंबरच्या दृष्टिकोनातून चिंतन केलं, चर्चा केली आणि पुढच्या वर्षी आता अजून ह्याच्यापेक्षा जोरात तयारी करायची आणि आपण आपला नंबर आणायचा आणि परत त्याला आहे ना पांघरून काय घालायचं नाही. आमचा त्या निमित्तात अभ्यास होतो ना. अभ्यास करायचा तर रोज शास्त्र 2 टाइम चालले. ज्यांनी स्पर्धेत भाग घेतले ते 2दा शास्त्राला येतात. यावं, शिकावं जरा. मी काय म्हणतो, जर तुम्हाला एवढंच आवड आहे धर्माची, आवड नाही फक्त आपले कषाय पुष्ट करायचे आहे ना. म्हणजे आता हे तुम्हाला खोटं वाटतं, तुम्ही त्याला म्हणणार नाही असं नाही, त्या निमित्तात काहीतरी होतंय म्हणून कुठून तरी त्याला चांगलं रूप आपण आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु फळ बघितल्यानंतर दिसतंय की आपण कोणत्या कारणासाठी कोणतं काम करतो. अनिष्ट कार्य, जे कारण आपण अवलंबतोय ते कारण मोहाचं आहे आणि धर्माचं नव्हे. भले धर्म स्पर्धा असते, बॅक ऑफ द माइंड कुठंतरी आपल्या मनामध्ये जर असे परिणाम, उलट आनंद, कुणी काय आपलं छान झालं आणि तिथं जेवढी जशी स्पर्धा पुढं चालली तशी कशाय वाढत चालली. सारखे सगळ्याचे समान गुण घेणारा बी वैतागला आणि सांगणारे बी वैतागले. जेवण पण नाही वेळेवर, ऐका सर्वज्ञ. सगळ्या अशा गोष्टी आपल्याला घडलेल्या आहेत. स्पर्धा कशाची होती म्हटलं ना, सुरुवात स्पर्धा नावाने सुरुवात आहे आणि स्पर्धा आहे तिथं नियमानं त्या ठिकाणी अनिष्ट कार्य असते. कारण स्पर्धेमध्ये कोणीतरी पुढं असणार, कोणीतरी मागे असणार, हा नियम आहे. मग आमच्या मनाची ही तयारी असते का की ठीक आहे, जो काही जसं काही असेल तसं चालतंय, आपल्याला फक्त समजायचं होतं आणि
आहे ना, सगळ्यांना लाभ झाला तर, आणि ते पण एका खोलीत घेऊन 4 बायका घेऊन आहे ना, म्हणजे असे त्यांच्यामध्ये कोणाला बघायचं नाही, कोणाला ऐकायचं नाही, मग कोणाला तुमच्या जगाला तुमचं वैभव पण दिसलं नाही. पण तरी सुद्धा त्याच्यासाठी आपण किती कष्ट घेतो, किती कष्ट. बाळ असलं तरी सुद्धा बाळासाठी आईला बोलवून नाही ना, ते बाळ सांभाळ, मला जरा परीक्षा आहे, म्हणजे स्पर्धा आहे. आणि एवढी स्पर्धा त्या ठिकाणी आपली, स्पर्धेसाठी काय पण असा त्याचा अर्थ होतो. आणि स्पर्धा म्हणजेच काय चाललंय, निर्जराम स्पर्धा आहे का नाही, कॉम्पिटिशन असतं का नसतं. कॉम्पिटिशन म्हणजे दुःखाचं कारण का सुखाचं कारण. मला मिळालं तर सुख नंबर, नाही मिळालं तर कॉम्पिटिशन. म्हणजे कॉम्पिटिशन स्वतःच एक त्या ठिकाणी दुःखाचं स्रोत आहे. परंतु सगळ्याला ते दुःखच म्हटलं ना, मोहाने ते दुःख हवं आहे, त्याच्यात भाग घ्यायचा. ज्यांनी भाग घेतलाच नाही त्यांना काय सुख दुःख आहे का विचारा. कॉम्पिटिशन मध्ये आता तुमच्या बायका असतील तर सोडा, पण जरी बायका हारली तरी सुद्धा तुम्हाला सुख आहे का दुःख आहे अमोलबाई. अरे काय त्याच्यातले महत्वाचं आहे, असं नवऱ्यांचे विचार असतात प्राय. काय ते इतकं, पण बायका त्याला असं मोठं करून त्याच्याबद्दल सारखं चिंतन चर्चा, असं झालं तसं झालं. पार्शलिटी जर झाली असली तर अजून त्रास आहे ना. तिथंच जर कोणी ते तिथं घेणाऱ्यांनी आहे ना, त्यांच्याबद्दल राग द्वेष चांगलं नाही. म्हणजे करायला गेलो काय आणि झालं काय, अशा अडचणी येतात. कारण काय, आपली धारणा जी आहे, त्या धारणा काय, धारणेमध्ये धर्म आहे का कर्म आहे. स्पर्धा म्हणजे एक प्रकारचं कर्म आहे, आणि त्या कर्मासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. कर्मासाठी मला वेळ आहे, पण धर्मासाठी म्हटलं तर वेळ नाही तर दुपारी तुम्ही घेतलं असतं की भाग शास्त्रात. पण म्हटलं इथं आम्ही स्पर्धा लावलेली नाही आहे ना. आले, ऐकलं, ठीक आहे, चांगलं आहे. आणि तुम्हाला हव्या आहेत सगळ्या स्पर्धा, सगळं पुरुष असो नाहीतर महिला असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला कॉम्पिटिशन पाहिजे. तसं नको आहे कॉम्पिटिशन दुकान व्यापारामध्ये, परंतु दुकान काय टाकायचं दुसरे राहणार नाहीत. आणि मग त्यावेळेस कॉम्पिटिशन झाल्याशिवाय राहणार नाही, आणि कॉम्पिटिशन झाल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. आपला जरी आता तिथं नंबर कधी येतो सांगा, तुमचा व्यापाऱ्यांचा पहिला नंबर कधी येतो का. आणि पहिला नंबर येण्यासाठी तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतो. अल्ट्राटेकवाले किती त्रास देतात केवळ त्या पहिल्या नंबरसाठी. दिवस रात्र शास्त्र स्वाध्याय सोडून हिशोब लिहित बसावं लागतात का नाही राहुल मला. नाही, शास्त्राच्या वेळेस पण आपल्याला हिशोब लिहावं लागतात. इतकं ते आपल्याला स्पर्धा आणि त्रास देणारे आहेत. जे शास्त्र तुम्हाला अप्रिय आहे का प्रिय आहे ही धारणा माहिती नाही मला अजून. आणि आपली धारणा स्पष्ट झाली पाहिजे, क्लिअर झाली पाहिजे की नेमकं मला काय हवं आहे, आपल्याला नेमकं काय पाहिजे. असं आपण कधी नक्की केलंय का नाही केलं अजून. रोज आपण जे काही करतो आहोत तिथं आपल्या बुद्धीत ही धारणा आहे का की अरिहंत मला बनायचंय. अरिहंत मला बनायचंय ही धारणा अरिहंतांच्या दर्शनामध्ये होते का. अरिहंत काय आहेत हेच जर भावभासन नाही होत तर अरिहंत मला बनायचंय ही धारणा होणार कशी. अरिहंत होण्यासाठी अरिहंत समजले पाहिजेत. अरिहंतांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला एक त्या ठिकाणी आल्हाद, परम आल्हाद असा उत्साह की मला माझं ध्येय दिसलं, मला माझं साध्य दिसलं आणि मला आता असं बनायचंय. आणि असं बनायचं तर मला काय करायचं हे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. पण हे असं आहे, हे आहे, अरिहंत पद आहे, सिद्ध पद आहे. भले रोज आपण त्याचं मंगल उत्तम शरण म्हणू. चत्तारी दंडक म्हणताना सगळं म्हणतो मी, म्हणत नाही असं नाही, पण कोणाच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये हे गेलंय की मला त्या ठिकाणी ते अरिहंत ही धारणा किती पक्की झाली की मला अरिहंतच बनायचंय, दुसरं काय नाही.
ज्याला प्राप्त करायचं असतं त्याला पाहायचं असतं. त्याला पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याची प्राप्ती होणार कशी? मला नेमकं काय काय व्हायचंय का? मग मला जे प्राप्त करायचंय त्याचं मी दर्शन रोज घेतो, पण मला माहितीच नाही की मला ते प्राप्त करायचंय. मग ते मी पाहतो कशासाठी? जे पाहतोय, जे ऐकतोय, ते ऐकणं पाहणंच प्रयोजन काय? कधी आपण या गोष्टी विचारात घेतो का? माझ्या धारणेत काय पडलंय? भले मी देवदर्शन घेत असलो, माझी धारणा काय? देवदर्शनाची माझी धारणा आहे, देव बनण्यासाठी ती त्या ठिकाणी माझी ते दर्शन आहे. धारणा काय माझी? आपण अजून तपासतच नाही. नेमकं मला काय काय मला नेमकं म्हणजे म्हटलं ना, संस्कार इतके जास्त आहेत, इतके जास्त आहेत की मला त्या ठिकाणी जे माझ्या हिताचं रोज पाहतोय, ऐकतोय, तरी माझी ते संस्कार पुसले जाईनात. लक्षात येते का? रोज अभिषेक केला, संस्कार पुसले जातेत का? मला हे बनायचंय, मला हे बनायचंय. जिनमे निज निज में जिनका प्रतिबिंब, श्री जिनवर की सेवा से क्षय हो मोहादी विपत्ती. हे म्हणताना कुठंतरी ते शब्द मला आतमध्ये त्याचं फील होतं का? माझ्यामध्ये ते उतरतं का? कुठं उतरलं पाहिजे ती गोष्ट? म्हणजे आमच्या ती रक्तात उतरणं असतं का नसतं? आणि एखादं त्या ठिकाणी कार्य सिद्ध करायचं तर ते किती त्याच्यासाठी वेळ झालं, ते तुमच्या ते रक्तात उतरण्याचा अर्थ काय? विचारात, श्वासात आणि रक्तात असं क्रम आहे त्याचा. पहिल्यांदा विचारात येऊ द्या, नंतर तुमच्या श्वासागणिक त्याची आठवण यायला पाहिजे, आणि मग ते रक्तात येणार. तर मग त्याच्या प्राप्तीसाठी म्हणजे ती धारणा, त्याचं नाव आहे धारणा. मग काय तर तुझं मुलीवर प्रेम पडलं, बसलं, त्याचे विचार सुरू झाले. बरोबर, विचार सुरू झाल्यानंतर प्रत्येक श्वासामध्ये ती मुलीच, घेणारा श्वास, सोडणारा श्वास, त्याच्यामध्ये कोण आहे? ती पोरगी. आणि ती पोरगी इतकी हवी होते की पुढे तुमच्या रक्तात, त्याच्याशिवाय मग जेवण नाही, खाणं नाही, झोप नाही, आणि काय सुद्धा नाही. बरोबर आहे? तुझं होतं का नाही असं? ज्याचं बघितलं तर असतील की आजूबाजूला पोरं, तर तुझं नसलं तर राहू दे, तुझं काय? पण एक उदाहरण चाललंय. राज आला काय? राज नाही आला. लग्न ठरलंय, आणि ठरल्यानंतर विचारा कशा पद्धतीने विचारधारा चाललेली आहे. कशी चाललेली? रात्री ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला दांडेलीला. मग कोणाला कळलं? बाकी सगळे जण झोपले होते, राज एकटाच जागा होता. का? विचारा. काय का कशामुळे झालं सर? तुम्हाला माहित आहे, तुम्ही बोलत होता फोनवर रात्री 12, 12:30, 1 वाजले होते. काय 12:30 पर्यंत कोण जागा? एकटाच जागा. कारण श्वास में ते संस्कार, त्याला म्हणायचे असे संस्कार मी त्या ठिकाणी अरिहंत सिद्ध बनण्याचे करतो का? साधू बनण्याचे करतो का? केवलींनी सांगितलेला जो धर्म आहे तो समजून घेण्याचे तसे संस्कार आहेत का सई? काय नाही, इथं फक्त म्हटलं ना, बघण्यापुरताय, अर्घ्य चढवण्यापुरताय, फेऱ्या मारण्यापुरताय, आंघोळ घालण्यापुरताय देवाला. त्याच्यानंतर विषय परत काय? ऐकलं, विषय संपला. बाहेर गेल्यानंतर त्याच्या संबंधीच्या चर्चा किती होतात, आणि तुमची स्पर्धा होती तर तुमच्या चर्चा कशाबद्दल चालायच्या? भेटला जरी तुमचा जो ग्रुप आहे तो भेटला तर चर्चा कशाची होत होती? आता स्पर्धा संपली, आता चर्चा कशाच्या? आता पुढच्या वर्षी त्यावेळेस बघू. आता तर विषय संपलाय, स्पर्धा संपली म्हणजे विषय संपलाय. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय की मी काय केलंय, आणि मी फक्त म्हटलं नाही ना, माझं आता पाठ झालंय, बरं झालंय. आता मला कळते नद्या कोणत्या कुठं आहेत, काय कुठं चुकलंही तर कायम लक्षात राहणार, ज्यामुळं माझा नंबर गेला. नाही ना, का हळू बोलल्यामुळं नंबर गेला, अशा काही घटना घडल्या, मग त्या कायम लक्षात राहणार. आहे ना. पण चर्चा आता त्याची किती होणार?
चर्चा किती होईल? संपली ना आता स्पर्धा संपल्यानंतर, एकदा ते विषय खेळ संपल्यानंतर थोड्या वेळ चर्चा, त्याच्यानंतर विषय संपला. इथं तर शास्त्र सुटल्यानंतर आपण बघतो किती किती चर्चा होते. बहिणींनी सांगितलं चर्चा होती, ते केवळ जे कोणाची निंदा दोष सांगितलेले त्या चर्चा बाहेर केल्या जातात, तत्व चर्चा केली जातच नाही असं बहिणीचं म्हणणं आहे. आणि बरोबर आहे, आपल्याला आवडलं जे तेवढंच लक्षात. धारणेत काय बसलं त्याला म्हणायची धारणा. म्हणून विचारलं परवा काय झालं, तर माझ्या धारणेत बसलं नाही. पण जी परवा कोणाची दोष सांगितले, निंदा केली, तर ती ऑटोमॅटिक माझ्या बुद्धीत बरोबर जाऊन बसली. का बसली? धारणा काय म्हणजे कुठली धारणा माझ्यामध्ये घर करते, माझ्या विचारामध्ये. आणि वाईट गोष्टींची धारणा, परिग्रह संचय, धनसंचयची धारणा बरोबर बसली का नाही, धर्मसंचयची बसली का तशी, की काय नाही फक्त एक धर्मच मला संचय करण्यायोग्य आहे, हे जन्म मनुष्याचा मिळालाय, जेव्हा त्याची व्हॅल्यू इतकी आहे, तर मला धर्म सोडून दुसरं काय करायला नको आहे. खरं तर जेवढा जास्तीत जास्त वेळ देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान या षटक्रियेमध्ये माझा जेवढा वेळ जाईल तेवढा त्या ठिकाणी बरं होईल. निदानाचं म्हटले वर्णीजी तसं 6 तास तर आपण देतो का? 24 तासातले 6 तास पाहुणे कोणासाठी दिले पाहिजेत? 24 तास द्यायला पाहिजे, जसं मला कालपासून वाटते ज्यावेळेस ध्यान वाजतं. 24 तास साधूंचं जीवन का चांगलं असतं, हे ज्यावेळेस तुम्ही स्वतंत्र जाऊन बसचाल आणि वाचाल करचाल, तुम्हाला चांगल्या चांगल्या तत्व वाचायला मिळतील, ध्यानामध्ये त्याची प्रतीती करायला मिळेल, तर तुम्हाला त्याचे संस्कार पडल्यामुळे ती श्वासात उतरेल, श्वासातनं रक्तात उतरेल आणि मग त्याच्यासाठी झपाटल्यासारखं काम करेल. जे आम्ही धनासाठी झपाटलो, काय निपुण माझं धर्मासाठी झपाटल्यासारखं करतोय आपण. भोगासाठी आपल्याला 2-3 दिवस वेळ आरामशीर मिळतो, सगळं मिळतं भोगासाठी. पण धर्मासाठी म्हटलं तर सकाळी पोरांना शाळेत जायचं म्हटलं तर उठायची तयारी आहे, पण परत शास्त्राला जायचं म्हटलं तर वेळ नाही, मला दुकानात जायचं, झोपायचं. हे कुठे कशासाठी झपाटलोय मी? ह्या शरीरामध्ये जेव्हा चुकीची धारणा झाली ना, त्यालाच म्हणून आचार्य काय म्हणते तिथं वर, हे तरुण सागर म्हटले गधा. गधा शब्दाचं त्यांनी फोड केली ना, गलत धारणा में जो हमेशा रहता है उसे गधा कहते. गधा गलत धारणा आहे का नाही? आम्ही शिमलेला जाणार, मस्त मजा करणार, है ना, मज्जा, हो मज्जा. पण ही मज्जा स्वस्तात पडणार नाही. पैसे तर जातील ते जातील, थंडी वाजल ती वाजल, आणि थोड्या हा हो करताल, नाही ना. त्याच्यामुळे जी होणारा कर्म बंद आहे, त्याचं जेव्हा फळ उदयात येईल त्यावेळेस सगळं डोळ्यातनं पाणी थांबणार नाही. पण हे तुम्हाला आज दिसणार नाही. मी सांगितलं तरी ती धारणा, तुमचे संस्कार होणार नाहीत. कसंही सांगू देत आचार्याने की बाबा हा प्रॉब्लेम आहे. धारणा तर बदला ना, तुम्ही काय करता हा विषय महत्वाचा नाही, पण धारणेमध्ये हे पडू द्या चक्रवर्ती सारखं. बाबा त्या ठिकाणी सगळं उच्छिष्ट आहे, अनंत वेळा भोगलेला आहे. याचे काय हे भोग काय पहिल्यांदा नाहीत. पहिल्यांदा शिमलाला जाणार असं तुम्ही समजू नका, आणि पहिल्यांदा सगळं भोगणार असं समजता तुम्ही. म्हणून शास्त्र वाचलं पाहिजे. चुकीच्या धारणा जोपर्यंत आपल्यातनं निघून जाणार नाही तोपर्यंत, आहे ना, कितीही तुम्हाला म्हटलं ना ते नमनाला घडाभर तेल म्हणण्यापेक्षा ते काय म्हटलं, किती त्या गोट्यावर पाणी घातलं तर ते गोट्याचं पाणी किंवा ते चमचा किती जरी साखरेत असला आणि तुपात असला तरी त्या चमच्याला त्या व्यंजनाचा स्वाद नाही, तुपाचा नाही, साखरेचा नाही. चमचेसारखे आपण आहोत आणि त्या दगडासारखे असं दानानुशासनमध्ये उदाहरण दिलंय. चमचा समान काय नाही, कोरडा ती कोरडाच राहणार. काय भोगतोय काय? चमचा भोगतो काय? चमच्याला काय स्वाद आहे का? नाही. मंदिरात गेला काय स्वाद आहे? शास्त्राला आलो काय स्वाद आहे? गुरुसेवेला गेलो काय स्वाद कशाचा घेतो? काय स्वादच नाही. नर्मदेतले गोटे असं आम्हा नेहमी म्हणते, किती ते पाण्यामध्ये राहिले तरी त्याला काय त्या ठिकाणी पाझर वगैरे फुटायचा विषय नाही. असं एकदम कठीण आहे.
इतकं कठीण आपलं, आणि ते कठीण मी रोज बनवायचं काम करतोय. कशाच्या द्वारे? विरुद्ध चुकीच्या वस्तूचं ग्रहण करून त्याच्यामध्ये प्रवृत्ती करून माझा आचार विचार आणि रुची सगळे तिकडे लागलेले आहेत. आणि मग इथं जो काही प्रयत्न केला जातो तो प्रयत्न किती थोडासा आहे, त्याने त्या ठिकाणी काय होणार? कुठं ते पोचल का माझ्या कुठंतरी हृदयापर्यंत? कुठंतरी मला मग त्याद्वारे ते मला करण्यासारखं काय, सोडण्यासारखं काय, जे ऐकलंय तशा पद्धतीने थोडस श्रद्धानाने आचरण करण्याचे भाव. संस्कार म्हटलं ना, धारणा ही फार महत्वाची. धारणे म्हणून तिथं सांगितलं, जेव्हा 5 लब्धी सम्यक्त होतं तर तिथं क्षयक्षम लब्धीमध्ये धारणा महत्वाची आहे. जे तुम्ही ऐकता देशना लब्धीमध्ये धारणा महत्वाची सांगितली. देशना म्हणजे कानानं ऐकणं एवढंच त्यांनी सांगितलं नाही, तर जे ऐकलेलं आहे ते तुमच्या धारणेत बसलं पाहिजे. तू एक शुद्ध आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, परमात्म तत्व आहे. ही जे काही आम्हाला सांगितलं जातंय ती धारणा माझ्यामध्ये पडली पाहिजे का नको? तो संस्कार झाला पाहिजे का नको? आपल्याला चालता बोलता बसता उठता हे कुठंतरी लक्षात राहायला पाहिजे का नको? मी कोण आहे? मला जर इथं सर्वज्ञ देव गुरु शास्त्र सांगतंय तू परमात्मा आहे, परमात्मा आहे, परमात्मा आहे, मला काय फरक पडला आतापर्यंत? आपण काय चेक केलं की मी परमात्मा आहे म्हटल्यानंतर मला काय फरक पडला? निर्जरा काय फरक पडला? इट मेक्स नो डिफरन्स. ठीक आहे, असेल तर असू दे, असेल तर असू दे, एवढंच आहे, असू दे. त्यामुळं जीवन काय बदललं? मी परमात्मा आहे हे आपण रोज ऐकलं वाचलं, मग धारणा बदलती का? म्हणून म्हटलं बघायचं. जे आपल्याला आपण रोज बघतोय मंदिरात ते बघायचं कशासाठी? ते दर्शन करायचं कशासाठी? प्रयोजन काय दर्शनाचं? कधी आपल्याला म्हणते ना बुद्धिपूर्वक जाग होऊन पाहायला नको? काय पाहतोय मी, कशासाठी पाहतोय मी, हे रोज आपण ऐकले. सगळ्याला तुम्हाला उत्तर येतील. त्याच्यावर जर निबंध स्पर्धा ठेवली तर, निबंध स्पर्धा ठेवली की काय मंदिरात ना देवदर्शनाचे फायदे बघा, काय 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 तुमच्या त्या ह्याच्यामध्ये पॉइंट्स येतात. म्हणजे त्या लेखनामध्ये येतील. इकडून तिकडून शोधून चर्चा वगैरे करून लेखनामध्ये उतरले. इथं किती उतरले, धारणेत किती उतरते ते विषय. म्हणून नाहीतर गाढवासारखं होईल. डॉंकी वर्क म्हणायचं त्याला. डॉंकी वर्क माहिती आहे तुम्हाला काय ते? डॉंकी वर्क म्हणजे त्या गाढवाला काय नाही, त्याच्यावर सोन्याचं ठेवा वजन, नाहीतर दगडाचं वजन ठेवा. गाढवाला काय फरक पडणार आहे गिरीश? सोन्याचं वजन ठेवलं म्हणून गाढव खुश होतं का नाही? नाही होत. माझ्या पाठीवर सोनं आहे पण तुमच्याकडे इनोवा आहे म्हटल्यावर तुम्ही खुश होता का नाही? म्हणजे सांगायचं हे की हा जो मोह आहे तो मोह कसा आहे सांगते तर पदार्थाचं यथार्थ ग्रहण करणं, करुणाभाव, आणि तिसरं सांगितलं विषयामध्ये प्रवृत्ती. हे समजून घेऊन काय करा तर तत्क्षणी नष्ट करा, अन्यथा दुःख भोगावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ही मोहाची चिन्ह दाखवली. म्हणून ते मोहाचं दुःख काय आहे ना हे सांगताना इथं 84 गाथेमध्ये आपण पाहिलंय की अथ अनिष्ट कार्य कारणत्वं विदाय त्रिभूमिकस्य मोहस्य क्षयमासूत्रयती. है ना, आता अनिष्ट कार्याचं कारण असणारा जो मोह आहे, है ना, 3 प्रकारचा मोह आहे. 3 प्रकारच्या मोहाला अनिष्ट कार्याचं कारण म्हटलेलं आहे, अभिधाय सांगितलेलं आहे. 3 प्रकारचा मोह
कोणता 3 प्रकारचा मोह? कोणता 3 प्रकारचा मोह? मोह, राग आणि द्वेष आहे इथं. नाही तर तुम्ही म्हणणार परत ते यथार्थ ग्रहण आणि करुणाभाव आणि विषयामध्ये प्रवृत्ती. तर इथं सांगताना काय सांगतायत? 3 प्रकारचा मोह, भेद मोहाचे. मोहाचं स्वरूप 3 प्रकारे 85 मध्ये सांगितलं. मोहाचे 3 भेद इथं 84 मध्ये सांगताना ते सांगतात की हे 3ही भेद कशाचं कारण आहेत? अनिष्ट कार्याचं कारण आहे. अनिष्ट कार्य आहे ना. कशाचं? 3 प्रकारच्या मोहाचं कार्य काय असेल तर अनिष्ट, चांगलं नसतं, असं आचार्यांना सांगायचा प्रयत्न आहे. आणि म्हणून इथं पण त्यांनी म्हटले की असा मोह अनिष्ट कार्याला करणारा असल्यामुळे तुम्ही त्याला नष्ट करा, क्षयम, त्या मोहाचा नाश करा. आता हे सांगायची गरज नव्हती खरं तर. जे अनिष्ट आहे त्याचा नाश करा असं सांगायला पाहिजे काय समोर? जे दुःखाला कारण आहे त्याला दूर करा. रोग्याला सांगावं लागतं का तू रोगाला दूर करण्यासाठी डॉक्टरकडे जा, औषध घे, पथ्य सेवन कर, असं त्याला सांगावं लागतं का? रोग झालाय, अस्वस्थ आहे तर गपचिप येते का ना तुमच्या दारात? का तुम्ही त्याच्या दारात जाताय बोलवायला? त्रास झाल्यानंतर आपोआपच तिथं तो जाणार आहे ना. जसं तुम्ही दुकानात जाणार आहे का जाणार? त्रास होणार आहे ना तुम्हाला. आणि त्रास दूर करणं, कोणता त्रास आहे? परिग्रह जवळ येत नाही आहे तो त्रास आहे. ही गलत धारणा. परिग्रह आला म्हणजे आम्हाला बरं वाटतंय आणि परिग्रह येत नाही आणि म्हणून मला दुकानात गेलंच पाहिजे. तुम्हाला तिथं आमंत्रण देतं का दुकान? या माझ्या दुकानात म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईल. इथं आचार्य तरी लिहितात की बाबा जर तुला या मोहाचं फळ अनिष्ट कार्य आहे तर तू आता त्या मोहाला नष्ट कर. इतके आपण मूर्ख असल्यासारखे म्हणायचं. म्हणजे वाईट काय आदिनाथांच्या शिष्यांना कळलं नाही. मुसक्या सोडायच्या असतेत, बांधायच्या असतेत, काय नाही कळत. आणि बांध म्हटलं तर बांधतो, सोड म्हटलं तर सोडतो, काही नाही. आपली बुद्धीच नाही तिथं. कशामुळं अनिष्ट? बैल का खात नाही यात चारा टाकलेला? अरे मुसक्या सोडल्याशिवाय कसं ती चारा खाईल तोंड उघडल्याशिवाय? आता ही काय न कळण्यासारखी गोष्ट आहे का? पण नाही, अडचण ही आहे. म्हणून इथं आचार्य सांगतात, माहितीये आचार्यांना किंवा हे मोहा म्हणजे धारणा इतकी पडलेली आहे की यांना हे सुद्धा सांगावं लागेल की असं अनिष्ट कार्य करतो मोह, म्हणून तू त्याला नष्ट करायचा प्रयत्न कर. आणि असं लिहून सुद्धा माझ्या बुद्धीत बसत नाही की मला ते नष्ट करायला पाहिजे. हे अजून चमत्कार आहे. इथं असं लिहिलंय, वाचलंय आपण ना. आपल्या मनामध्ये ती धारणा पडली का? मोह नष्ट करायचाय, मोह नष्ट करायचाय, मोह नष्ट करायचंय असं आपल्याला सतत वाटलं का? आणि आपण मोह करत नव्हतो का? म्हणून आपल्याला मोह नष्ट करायचा असा विचार करायला पाहिजे होता. आपण मोह करत नव्हतो, आपण मोह करीत नाही आहोत. निरंतर मोहाने परिणत असून सुद्धा आपल्याला हे भाव नाही आहेत येत की बाबा हा मोह जर त्या ठिकाणी दुःख देणारा आहे, अनिष्ट कार्य करणारा आहे, तर मग मला तो नष्ट केलाच पाहिजे. आता मोहाचं स्वरूप कळलेलं आहे, मोहाचं फळ कळलेलं आहे. बरोबर आहे, दोन्ही कळलं ना. मोहाचं स्वरूप, मोहाचं फळ मला दोन्ही कळलं. मग आता आणि मोह माझ्यात आहे, तिसरी गोष्ट कळली. असं नाही आहे, नाहीतर मोहाचं स्वरूप कळलं, मोहाचं फळ कळलं, कोणाला येते? दुसऱ्याला. ज्यांना मोह आहे त्यांनी बघावं.
पण तो मोह माझ्यामध्ये आहे ही लक्षणं स्वतःमध्ये लावून पाहिली तर लक्षात येईल की आहे मी मोही आहे आणि मला मोहाचं फळ नकोय अनिष्ट कार्य, तर मला तो नष्ट केलाच पाहिजे. ही धारणा केव्हा पाडायची आणि ती पाडण्यासाठी आपला काय प्रयत्न आहे? मोह नष्ट केला पाहिजे, मला अरिहंत झालं पाहिजे. लीला आचार्यांनी त्याच्यासाठी सगळं ना मोहाच्या नाशाचे उपाय लिहिले ना प्रवचन सार मध्ये. मोह कसा नष्ट करायचा, मोह कसा नष्ट करायचा. पण इथं उपायाच्या अगोदर फळ आणि त्याचं स्वरूप सांगतायत. नष्ट नंतर करू, आधी तुम्हाला याची तर भाववासना होऊ द्या बाबा. मोह काय असतो? अयथार्थ ग्रहण पदार्थांचं, तिर्यंच मनुष्यांच्या प्रती करुणा भाव आणि विषय भोगामध्ये प्रवृत्ती, हा मोह आहे. आणि या मोहाने काय फळ मिळते तर अनिष्ट. अनिष्ट कार्य काय तर जायते विविहो बंधो, असं गाते दिलंय. मोहेन व रागेन व दोषेन व परिणदस्स जीवस्स जायति विविहो बंधो तम्म ते संखवई दव्वा. मोह संपवला पाहिजे. आणि ही धारणा पडली पाहिजे, महत्वाचं हे. आणि ही धारणा पडण्यासाठी म्हणून म्हटलं ना, चुकीचे संस्कार, चुकीची जी धारणा आहे माझ्या बुद्धीमध्ये. धारणा म्हणजे काय? धारणेचं लक्षण काय केलंय? असे संस्कार की कालांतराने त्याचं विस्मरण होणार नाही. त्या विषयांचं, ज्या विषयांना आपण जाणतो त्या विषयांचे असे संस्कार पडते की काळांतरानंतर सुद्धा ते विसरत नाही. जसं एखादा निपुण सिनेमा बघितला तर त्याची स्टोरी तुम्हाला काळांतराने लक्षात राहते. एकदाच बघितल्यानंतर शास्त्र रोज ऐकलं तरी सुद्धा पुन्हा विचारलं तर माझ्या लक्षात राहत नाही किंवा काय शास्त्रात सांगितलं. काय सिनेमा एकदाच बघितला, एकदाच, दोनदा नाही. आणि जर त्या गोष्टी कोणीतरी दुसरा सांगत असला तर तिसरा तिथं त्यांनी पण बघितला असेल. तसं नाही म्हणून सांगतो जर चुकलं सांगितलं आहे ना. असं नाही झालं, असं झालं होतं तिथं त्यावेळेस. इतके सगळेजण त्याच्यामध्ये तरबेज असतात. आणि इथं रोज तेच सांगितलंय, रोज तेच सांगितलं जरी तरी सुद्धा बदलायला तयार नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? तपासायला पाहिजे का नको? आणि नसलं तपासायचं तर नका तपासू. अडचण काय? मला काय अडचण नाही. त्याचं फळ जे अनिष्ट आहे म्हणजे विविध प्रकारचा बंध आहे, तो बंध मला एकट्यालाच भोगावं लागणार आहे. दुसरा कोणी येऊन भोगणार नाही ते बंधाचं फळ. कर्म बांधले उदय येणार, तर उदय जे येते त्याचं ते फळ आहे. ते आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र एकट्यालाच भोगावं लागतं. तुम्ही किती दुसऱ्यापाशी रडला तरी सुद्धा ते फळ दुसरा कोणीही वाटून घेऊ शकत नाही. ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था माझ्या श्रद्धेत, धारणेत पडली पाहिजे. महत्व आहे या धारणेचं. धारणे अशी धारणा पडली पाहिजे की तुमची ती धारणा दुसऱ्याची धारणा बदलण्याची ताकद ठेवली पाहिजे. आणि इथं हेच होतं. संसारी जीवांच्या संयोगात गेल्यानंतर महाराजांना सांगितलं जाऊ नका. का? धारणा बदलेल. धारणा बदलायला वेळ लागत नाही. धारणा बदलणे म्हणजे ज्याची धारणा पक्की असते ना, तो दुसऱ्याची धारणा न बोलता सुद्धा बदलू शकतो. केवळ संस्काराने. एक गोष्ट चांगली दिलेली आहे ती, म्हणजे खरी गोष्ट झालेली आहे. आणि एक व्यक्ती कशा प्रकारे त्या ठिकाणी धारणा बदलत होता. उल्फ मॅसिस म्हणून नावाचा एक माणूस होऊन गेलेला, 1910 सालची त्याची ती घटना आहे. ती गोष्ट आज नाही सांगत तुम्हाला, पण सुंदर सांगितलं त्यांनी धारणेबद्दल. धारणेच्या द्वारे काय काय चमत्कार घडतात, कसे कसे चमत्कार घडते. आज वर्तमानामध्ये आम्ही सगळ्या धारणा मुलांच्या बदलतोय का नाही? मुलांच्या धारणा काय झालेत आपल्या? काय झालेत? काय झालेले? राहुल, मुलांच्या धारणा पैसे मिळवले पाहिजे ही धारणा पक्की झाली का? धर्म संचय केला पाहिजे ही धारणा पक्की झाली? सांग, काय पक्की झाली? संयम,
काय पक्की धारणा झाली? म्हणजे धारणा बदलली का नाही? बदलली म्हणजे आता एक तर त्याला कळत नव्हतं, कळत होतं तुला पैसे मिळवायचे असतील म्हणून, आता कळायला लागले. धर्म करायचा असतो हे किती कळलंय, आणि धन किती कसं मिळवायचं असतं हे किती कळलंय. तपस म्हणजे चेक कर. म्हणजे मी माझी धारणा दुसऱ्यामध्ये उतरवण्याची ताकद आहे न बोलता. आपण केवळ नुसतं मनाने जर असा विचार केला की ह्या आहे ना, आणि नेहमी कोणामध्ये कोणती धारणा बसवायची असेल ना, त्याच्या मागं उभारून बोलायचं, म्हणजे मनात तसं करायचं. कारण इथं पहिल्यांदा बारका मेंदू इथं असतो, पकडणार. तुम्ही बघा प्रयोग करून, जाऊ समोर उभारली असली मागे जाऊन हळूच तुमच्या मनात असेल ते अगदी मनापासून, म्हणजे त्या उल्फ मेसिसला पहिल्यांदा त्याची ती चमत्कार केव्हा कळला? तो एकदा असा ट्रेन घरातनं पळून चालला होता, काय झाला असेल, आणि तो रेल्वेमध्ये बसला. 1910 सालची गोष्ट आहे, 1910 आहे ना. त्यावेळेस तो तिथे रेल्वेत बसला, त्याच्याकडे 10-15 वर्षाचा 10-12 वर्षाचा असेल. ते तिकीट नाही म्हणून त्या बाकड्याखाली लपून बसलेला होता, भयंकर घाबरलेला. कारण तिकीट चेकर आला तर काय करेल काय नाही, त्यावेळेस आता त्यावेळेसची घटना, मारामारीच आहे ना असं. मग झालं, तिकीट चेकर आलेला आहे, प्रत्येकाचं तिकीट चेक करता करता ह्याला दिसलाच किती काय दिसाय राहिला का, आहे ना. राहिला नाही म्हटल्यानंतर आता काय आता तिकीट मागितल्यानंतर त्याने केलं काय, तिथं एक खाली पडलेला होता कागद, रद्दी आहे ना, न्यूजपेपर काय असेल, आणि त्याने तो उचलला आणि तो मनामध्ये विचार केला की हे तिकीट आहे, रेल्वेचं तिकीट आहे. असं चेष्टा हसण्यासारखं नाही, हे तिकीट आहे असं त्यांनी विचार केला. आणि त्याने ते हातात देताना त्याने ही भाव केले की या तिकीट चेकरला सुद्धा हे तिकीट, हे परमात्मा या तिकीट चेकरला हे तिकीट आहे असं वाटावं. आणि त्याने त्या तिकीट चेकरनं ते तिकीट पंच पण केलं तिकीट म्हणून, आणि त्याला म्हटला अरे तुझ्या तिकीट असताना असं बाकड्याखाली का झोपलाय म्हणून. धारणा बदलायची. आणि तिथं त्याला एकदम डोक्यात स्ट्राईक झाला, अरे हे काय झालं, मी तर एक कागद दिला होता आणि त्या कागदाला तिकीट मनामध्ये फक्त भाव केले तिकीट आहे रेल्वेचं, आणि तिथं त्या मनामध्ये समोरच्या ती धारणा बदलवली, हा कागद नाही हा रेल्वेचं तिकीट आहे. जसं ही साडी हलकी जरी असली तर भारी म्हणून देतो ना आपण, भारी आहे भारी आहे भारी आहे बास आहे ना. धारणाच बदलून टाकायची, चांगली दिसते लाईट लावून अमुक करून बोलून सांगून आहे ना, ती साडी चांगली दिली जाते का नाही. ती आहे धारणा बदलवण्याची जादू. तुम्हाला काय वाटतं आहे ना, तुम्हाला ते चांगले शिकवतायत असं म्हणजे ते तुमची धारणा बदलवतायत सगळी. तुम्ही जे आहात दृष्टिकोन नाही, धारणा संस्कार, दृष्टिकोन बदलायचं नाही चालला अजून इथं हे संस्कार. काय सांगितलं, तिकीट आहे बस, आणि समोरच्याच्या मनात ते रुजवलं मनापासून. म्हणजे माझंच कुठंतरी चुकतंय की मनापासून अजून मी काय रुजवता मला येईन. आणि तुमच्या धारणा चांगल्या असतील कदाचित, पण इतकी ताकद वाढली पाहिजे सांगणाऱ्याची. म्हणून ते अरिहंतांची धारणा अशी असते, धारणा म्हणायचं का कारण नाही, पशूंना सुद्धा त्यांचं सगळं त्या ठिकाणी सांगितलेले वचन कळते. पशूंच्या धारणा बदलतेत, मिथ्यात्वाचं सम्यक्त होत आहे ना. जे वैरी आहेत ते मित्र बनतायत त्या समोसरणात जाता क्षणी, असे ते संस्कार त्या समोसरणात जाता क्षणी धारणाच बदलते. इथं वैर कोणाशी कोणाचं नाही. कशी काय जादू होते? ताकद आहे ज्ञानात, ती ताकद आहे सोडतात. म्हणून सांगितलं ही खोटी धारणा, मोहाची धारणा. मोह काय? अनिष्ट कार्याला करणारा आहे असं तुम्ही पुन्हा पुन्हा जर स्वतःला सांगितलं तर तुमच्या त्या मोहाबद्दलच्या ज्या धारणा आहेत की ते मोह सुख देतो, ती धारणा बदलेल. आणि ही धारणा बदलणं आपलं हे पहिलं कर्तव्य. ओम नमः भो प्रभो मी मन वचन काय
जाना मी परमात्माच आहे. मी मनुष्य नाहीच. मी भगवान आहे. मी स्त्री पुरुष नाहीच. मी परमदेव आहे, अरिहंत आहे. मी बालक तरुण वृद्ध नाहीच. आपली स्वतःविषयीची चुकीची धारणा बदला. मी जसा आहे तसाच स्वतःला अनुभवा. अशरीरी आहे, निस्संग आहे, निर्वेद आहे, निर्गती स्वरूप आहे. विसर्जन.